दिवाळीचा शेवटचा दिवस येतो भाऊबीज, ज्याला आपण बंधू म्हणजे बहिणी आणि बंधू भावा बहिणींच्या नात्याचा मोठा महत्त्वाचा सण मानण्यात येतो। या दिवशी भगवान यमराज जे पृथ्वीवरून आपल्या बहिणीकडे जातात, यमीकडे जातात, त्यामुळे त्या दिवशी ज्याचा मृत्यू होतो त्याला कायम स्वर्ग मिळतो असं सांगण्यात येतं। त्यामुळे भाऊबीज हा अत्यंत महत्त्वाचा सण आपल्या शास्त्रात आहे। या दिवशी याला यमद्वितीया असंही म्हणतात, कारण यम या दिवशी आपल्या बहिणीकडे राखी औक्षणासाठी जातात, मंगल औक्षण जे म्हणतात त्यासाठी जातात आणि बहिणीने भावाला मंगल औक्षण करण्याचा हा दिवस आहे। त्यामुळे बहिणी भावांचं नातं वृद्धिंगत होतं आणि नात्यांची परंपरा आपल्या धर्मात फार मोठी असल्यामुळे त्याचं महत्त्व हे सर्वकालीन आहे। त्यामुळे बहीण भावांमधलं नातं वृद्धिंगत झाल्यामुळे येणारा काळ वार्षिक जो असतो संपूर्ण वर्ष हे आनंदी समृद्धीदायक आणि आपल्या मनाला मनःशांती देणार राहतं आणि भाऊ बहिणींचं नातं वृद्धिंगत होतं। त्यामुळे भाऊ बहिणीचा यावर्षी मुहूर्त हा पूर्ण दिवस आहे, कारण चंद्रबल यावर्षी चांगलं आहे। त्यामुळे दिवसभरात जेव्हा जमेल तेव्हा भावांनी आपल्या बहिणीकडे जाऊन असणारं मांगल्य सूचक असलेलं औक्षण करावं। त्यावेळेस सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते हा मंत्र म्हणून औक्षण बहिणीने भावाला करावं आणि त्याच्या मांगल्याची कामना करावी आणि त्या प्रित्यर्थ मी तुझं रक्षण करण्यास समर्थ आहे असा भावाने तिला एक प्रकारचं आश्वासन द्यायचं असतं आणि तिला त्या प्रित्यर्थ काही भेट द्यायची असते जी तिला आवडते। वस्त्र असो, पात्र असो, पैसा असो, त्याप्रमाणे तिला इच्छा असेल ते भेट भावाने द्यायची असते। असा हा अद्वितीय सण बहीण आणि भावाच्या प्रेमांचा आपल्या हिंदू धर्मात दिवाळीमध्ये यमद्वितीया किंवा भाऊबीज या नावाने संबोधला जातो, असं त्याचं महत्त्व आहे।